सर्वांना नमस्कार. आजच्या या लेक्चरमध्ये आपण डिपार्टमेंटल पी-एस-आय मुख्य परीक्षा जी की 2021 ची होती, त्याच्यामध्ये फॉरेन्सिक सायन्स व फॉरेन्सिक मेडिसिन या विषयावरती कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते, त्याबद्दल आपण या आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्यापैकी पहिला प्रश्न आहे 111वा, तो म्हणजे जेव्हा दस्तऐवजावर शाई ओतून मजकूर मिटवला जातो, तेव्हा दस्तऐवजावरील अक्षरे ओळखण्यासाठी टिंब-टिंब यांची मदत होते. ठीक आहे. म्हणजे समजा एखादा आपल्या इथं मजकूर लिहिलेला आहे, त्याच्यावरती जर एखाद्याने शाई टाकली आणि तो मजकूर मिटवला, ठीक आहे, तर असा मजकूर आपल्याला वाचण्यासाठी टिंब-टिंबची मदत होते. तर 4 पर्याय दिले तिथे: अल्ट्राव्हायोलेट किरणे, रेडिओ किरणे, इन्फ्रारेड किरणे आणि क्षय किरणे. तर याचं योग्य उत्तर काय असेल? तर असा मजकूर वाचण्यासाठी आपल्याला काय वापरावं लागेल? तर आपण अल्ट्राव्हायोलेट किरणे वापरून असा जो मजकूर मिटवलेला आहे शाई वापरून, तो मजकूर आपण वाचू शकतो. अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या खाली आपल्याला हा मजकूर दिसू शकतो. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. रेडिओ किरणे आपण इथं वापरत नाही. इन्फ्रारेड किरणे आपण कुठे वापरतो? जे एखादं डॉक्युमेंट जळालेलं असेल, बर्न डॉक्युमेंट असेल, तर अशा डॉक्युमेंटवरती आपल्याला काही दिसतंय का नाही हे आपण पाहू शकतो. क्षय किरणे आपण कुठे वापरतो? एखादा मेटल डिटेक्टिव्ह असतो, त्याच्यामध्ये क्षय किरणांचा वापर केला जातो. सुटकेस वगैरे बंद असेल तर त्याच्यामध्ये एखादा एक्सप्लोजिव्ह पदार्थ वगैरे असेल तर ते आपण याच्यामधून पाहू शकतो. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. नंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे काय? तर रुतलेल्या पायांच्या ठशांच्या नोंदी घेण्याचे 4 प्रकार आहेत. पुढीलपैकी चुकीची पद्धत कोणती? आपल्या सर्वांना माहिती आहे, आपले जे पायाचे ठसे आपल्याला घटनास्थळी सापडतात त्यांना आपण उचलून घेतो. तर त्याचे 4 प्रकार आहेत. त्यापैकी इथं चुकीची पद्धत कोणती आहे हे विचारलेलं आहे. तर पहिला प्रकार आहे प्लास्टरचा वापर करून, दुसरा आहे मेणाचा वापर करून, तिसरा आहे चिखलाच्या मातीचा वापर करून आणि चौथा आहे काचेवर रेखाटून. तर यापैकी काय विचारले त्याने? चुकीची पद्धत कोणती आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. तर चुकीची पद्धत कोणती आहे? तर आपण मातीच्या चिखलांचा वापर करत नाही. प्लास्टरचा वापर करणे म्हणजे त्याला आपण कास्ट तयार करणे म्हणतो. याचा उपयोग केला जातो. मेणाचा वापर केला जातो. काचेवर रेखाटून सुद्धा आपण त्याचा हे तसे आपण नोंद घेऊ शकतो त्यांची. परंतु मातीच्या चिखलाचा वापर करून आपण यांची नोंद घेत नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. नंतर पुढचा प्रश्न असा होता, बॅलिस्टिक अग्निशास्त्र या टॉपिकवरती हा प्रश्न आहे. प्रत्येक अग्निशस्त्रातून गोळी झाडली तर त्या अग्निशस्त्रावर बॅलिस्टिक सिग्नेचर्स असतात. ठीक आहे. तर वरील वाक्यांच्या अनुषंगाने खालील कोणती विधाने सत्य आहेत? तर आता विधाने कुठले दिले त्यांनी? विधानामध्ये म्हटलंय त्यांनी बंदुकीचे बॅरल, फायरिंग पिन, फायरिंग चेंबर, इजेक्टर आणि इतर भाग जे बंदुकीची गोळी व कार्ट्रिजच्या संपर्कात येतात, तेव्हा अशा प्रकारच्या खुणा सोडून जात असतात. आणि ब मध्ये म्हटले त्यांनी या खुणा अद्वितीय असतात आणि क मध्ये म्हटले पुनरुत्पादित होणाऱ्या या खुणा जाळलेल्या प्रत्येक गोळीवर आणि काडतुसावर असतात. आणि ड मध्ये म्हटले त्यांनी इंटिग्रेटेड बॅलिस्टिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम ही एक विशेष संगणकीय हार्डवेअर सॉफ्टवेअर प्रणाली बॅलिस्टिक सिग्नेचरची तुलना करण्यासाठी वापरतात. आणि इथे खाली पर्यायी उत्तर दिले त्यांनी फक्त अ बरोबर, ब, क बरोबर किंवा ब, क, ड बरोबर, अ, क आणि ड बरोबर आणि वरीलपैकी सर्व बरोबर. तर हे वरील विधान आहे ते म्हणजे काय? बंदुकीचं बॅरल असेल, फायरिंग पिन, फायरिंग चेंबर, इजेक्टर आणि इतर भाग की जे बंदुकीची गोळी व कार्ट्रिजच्या संपर्कात येतात तेव्हा अशा प्रकारच्या खुणा सोडून जातात. आपल्या सर्वांना माहित असेल, समजा हे बंदुकीचं कार्ट्रिज असेल, ठीक आहे, आणि सॉरी कार्ट्रिज आणि बुलेट्स यांना मिळून आपण कार्ट्रिज केस म्हणतो. जेव्हा आपण याला फायर करतो तेव्हा इथं आपल्याला फायरिंग पिन इम्प्रेशन दिसतं. नंतर या कार्ट्रिज केसवरती आपल्याला मार्क्स दिसतात. नंतर ही जी आपली बुलेट इथून परत ही सेपरेट होईल आणि पुढे जाईल. तर याच्यावरती आपल्याला रायफलिंग मार्क किंवा स्टायरेशन मार्क वगैरे दिसत असतात या बुलेट्सवरती. आणि हे सगळे मार्क्स आपल्याला फायरिंग चेंबर मार्क, इजेक्टर मार्क, एक्स्ट्रॅक्टर मार्क हे मार्क आपल्याला ह्या कार्ट्रिज आणि या बुलेटवरती दिसून येतील. ठीक आहे. आणि हे जे मार्क्स असतात ते अद्वितीय असतात. अद्वितीय म्हणजे काय? की ज्या बॅरलमधून किंवा ज्या वेपनमधून ही बुलेट फायर झाली असेल, त्याच वेपनचे मार्क ह्याच्यावरती दिसतात. आणि हे त्या वेपनसारखे एकमेव मार्क असतात. ठीक आहे. म्हणून त्याला आपण अद्वितीय असं म्हणत असतो. पुढे काय म्हटलं त्यांनी? पुनरुत्पादित होऊ शकणाऱ्या या खुणा जाळलेल्या प्रत्येक गोळीवर आणि काडतुसावर असतात. ठीक आहे. हे प्रत्येक गोळी आणि काडतुसावरती आपल्याला मार्क दिसतील आणि परत आपण त्याच वेपनमधून दुसरी गोळी किंवा कार्ट्रिज जेव्हा आपण फायर करू, तेव्हा सुद्धा हे त्याच्यावरती पुन्हा ह्या उत्पादित होत असतात. म्हणून याला पुनरुत्पादित होणाऱ्या किंवा होऊ शकणाऱ्या असं म्हटलं जातं. आता हे जे मार्क्स असतात, ह्या गोळीवरती, कार्ट्रिजवरती जे आपल्याला दिसतात, हे आपण गोळी किंवा कार्ट्रिज फॉरेन्सिक बॅलिस्टिक डिव्हिजनला आपण फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये सबमिट करत असतो आणि तिथे यांचं परत विश्लेषण केलं जातं किंवा तुलना केली जाते. असे 2 आपण समजा वेपन सापडलं तर त्या वेपनमधून एक बुलेट फायर करतो
आणि आपल्याला क्राईम सीनवरती जे बुलेट सापडले ते 2 बुलेट्स असतात. ते 1 बुलेट आणि त्या वेपन मधून फायर केलेली 1 बुलेट अशा 2 बुलेट्स असतात आणि त्यांचे मार्क्स आपण काय करत असतो इथं तुलना करत असतो. तर तुलना करण्यासाठी एक सिस्टीम आहे त्याचं नाव आहे आयबीस. ठीक आहे. त्याचाच लॉंग फॉर्म यांनी मराठीमध्ये दिलेला आहे इथं पुढं इंटिग्रेटेड बॅलिस्टिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम असं त्याला म्हटलं जातं. ठीक आहे. ही एक संगणकीय हार्डवेअर सॉफ्टवेअर सिस्टीम किंवा प्रणाली आहे. त्याच्यामुळे चारही पर्याय इथं बरोबर आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. नंतर पुढचा प्रश्न आहे बघा. डिपार्टमेंटल पीएसआय मुख्य परीक्षा 2021 ला विचारला होता. खालील नमूद पर्यायापैकी कोणत्या पर्यायाचा समावेश चालण्याच्या पद्धतीचे त्यालाच म्हणतो आपण इंग्लिशमध्ये गेट पॅटर्न. ठीक आहे. गेट पॅटर्न म्हणजे काय तर एखादी व्यक्तीची चालण्याची जी विशिष्ट पद्धत असते त्या पद्धतीला गेट पॅटर्न असं म्हटलं जातं. तर या गेट पॅटर्न विश्लेषणात शक्य होणार नाही असं म्हटलंय. शक्य होणार नाही म्हणजे खालीलपैकी जे 4 पर्याय आहेत त्यापैकी कोणते आपल्याला इथे शक्य नाही. तर पहिलं काय म्हटलंय त्यांनी गेट पॅटर्न वरून चालण्याची दिशा काढता येते का? नंतर व्यक्तीची शरीरयष्टी काढता येते का? व्यक्तीचं लिंग स्त्री किंवा पुरुष आणि बोलणारी भाषा हे 4 पर्याय दिलेले आहेत. तर या चालण्याच्या पद्धतीवरून आपण त्या व्यक्तीच्या चालण्याची दिशा काढू शकतो. त्या व्यक्तीची शरीरयष्टी सांगू शकतो. त्या व्यक्तीचं लिंग स्त्री किंवा पुरुष आहे आपण सांगू शकतो. परंतु बोलणारी भाषा आहे त्याच्यावरून सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला इथं शक्य होणार नाही म्हटलंय. त्याच्यामुळे हा पर्याय क्रमांक 4 बोलणारी भाषा हे याचं योग्य उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 115 आहे सायबर क्राईम मधला. हे पोलीस निरीक्षक सायबर क्राईम ब्रांच मध्ये काम करीत आहेत. त्यांच्या प्रशिक्षण कालावधीत त्यांनी विविध सायबर क्राईमचा अभ्यास केलेला आहे. खालील पर्याय काळजीपूर्वक वाचा आणि सायबर क्राईम नसलेला पर्याय निवडा. सायबर क्राईम नसलेला म्हटलंय यांनी. ठीक आहे. नसलेला योग्य पद्धतीने प्रश्न वाचायचा आहे. तर पहिलं काय म्हटलं त्यांनी रॅन्समवेअर, दुसरा आहे एस्पिनोएज, तिसरा आहे स्पूफिंग आणि चौथा आहे सीडीआर कॉल डेटा रेकॉर्ड. तर इथं त्यांनी सायबर क्राईम बद्दल विचारलेलं आहे की कोणता पर्याय हा सायबर क्राईम बद्दल नाही. तर हे रॅन्समवेअर, एस्पिनोएज, स्पूफिंग हे सगळे एक सायबर क्राईमचे पर्याय किंवा हे त्यांचे प्रकार आहेत सायबर क्राईमचे. सीडीआर कॉल डेटा रेकॉर्ड हे सायबर क्राईमचा पर्याय नाही आहे. त्याच्यामुळे आपला चौथा पर्याय इथं बरोबर आहे. पर्याय इथं म्हटले त्यांनी नसलेला पर्याय निवडा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढील पहा एक्सप्लोजिव्हवरचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 116 पीईटीएन हे खालीलपैकी कोणत्या स्फोटकाचे संक्षिप्त रूप आहे. तर हे पीईटीएन आहे त्याला आपण म्हणतो पेंटा एरिथ्रोटॉल टेट्रानायट्रेट. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील 117वा प्रश्न अतिशय सोपा आहे तो म्हणजे न्यायिक विज्ञान मधील देवाणघेवाण सिद्धांत त्यालाच म्हणतो आपण प्रिन्सिपल ऑफ एक्सचेंज कोणी मांडले. तर पहिल्यांदा म्हटलंय त्यांनी सर फ्रान्सिस गाल्टन. तर यांनी आपल्याला अंगुली मुद्राबद्दल सांगितलेलं आहे. नंतर सर आर्थर कॅनॉन डॉयल यांनी शेरलॉक होम्स नावाची सिरियल काढलेली होती. हन्स ग्रॉस हे याच्याशी संबंधित नाहीत. तर आपलं एडमंड लोकार्ड यांनी हे आपल्याला देवाणघेवाण सिद्धांत म्हणजे प्रिन्सिपल ऑफ एक्सचेंज मांडला होता. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. देवाणघेवाण सिद्धांत काय म्हणतो की जेव्हा 2 व्यक्ती एखाद्या घटनास्थळावरती येतात किंवा एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात 2 वस्तू त्यावेळेस ते आपलं क्रॉस ट्रान्सफर ऑफ एव्हिडन्स टेक्स प्लेस होते. तिथं पुराव्यांची देवाणघेवाण होते. त्यालाच आपण देवाणघेवाण सिद्धांत असं म्हणत असतो जो की एडमंड लोकार्ड यांनी मांडला होता. पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 118 सोपा आहे प्रश्न. आयईडी हे खालीलपैकी कशाचे संक्षिप्त रूप आहे. एक्सप्लोजिव्हवरचा प्रश्न आहे. आयईडीज म्हणजेच काय तर इम्प्रोवाइज एक्सप्लोजिव्ह डिव्हाइसेस. ठीक आहे. इम्प्रोवाइज इथं पण एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस आहे. ठीक आहे. इम्पॉर्टंट इग्नायटेड आणि इम्प्लॉमेटरी म्हटले परंतु इम्प्रोवाइज. ठीक आहे. इम्प्रोवाइज म्हणजेच काय तर त्याला आपण गावठी बॉम्ब वगैरे म्हणू शकतो म्हणजे जे आहे त्याला आपण इम्प्रोवाइज करतो. ठीक आहे. उदाहरणार्थ आपला टाइम बॉम्ब असेल, टिपिंग बॉक्स मधला बॉम्ब असेल, लेटर बॉम्ब असेल. ठीक आहे. हे सगळे आपले इम्प्रोवाइज एक्सप्लोजिव्ह डिव्हाइसेसचे प्रकार आहेत. नंतर पुढील आहे 119वा प्रश्न फिंगरप्रिंट वरती आधारित. भारतात फिंगरप्रिंटच्या वर्गीकरणासाठी मुख्यतः खालीलपैकी कोणती व्यवस्था वापरली जाते. तर पहिला ऑप्शन मध्ये म्हटलंय हेनरी सिस्टीम, दुसऱ्यात म्हटलंय रोस्लर सिस्टीम, तिसऱ्यात आहे क्युसेटिक सिस्टीम आणि चौथा आहे वरीलपैकी कोणतेही नाही. हाही सोपा प्रश्न सर्वांना माहिती आहे. आपण फिंगरप्रिंटसाठी आपण हेनरी सिस्टीम वापरतो. डॉक्टर एडवर्ड रिचर्ड हेनरी यांनी फिंगरप्रिंट ब्युरो जगातील पहिला आपल्या भारतातील कलकत्ता येथे स्थापन केला होता. ठीक आहे. आणि त्यांनी 10 बोटांचं वर्गीकरण केलं होतं. 10 बोटांवरती ज्या ठशा असतात त्यांचा यांनी इथं अभ्यास केला होता. म्हणून याला म्हणतात हेनरीज 10 डिजिट्स क्लासिफिकेशन सिस्टीम. आणि हे सिस्टीम आपण आता सध्या भारतामध्ये वापरत असतो. ठीक आहे.
याच्या व्यतिरिक्त पण बऱ्याच सिस्टीम आहेत, परंतु इथे त्यांनी दिले पर्याय क्रमांक 1 मधलं हेनरी सिस्टीम, तर हे योग्य उत्तर आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे तो पण फिंगरप्रिंटवरचाच आहे. खालील पैकी कोणती वेट मेथड पद्धत ही लॅटंट फिंगरप्रिंट डेव्हलपसाठी वापरली जाते? लेटंट फिंगरप्रिंट डेव्हलपमेंट, ठीक आहे, याच्यावरती हा प्रश्न आहे. चान्स स्क्रीन डेव्हलप करण्यासाठी पहिल्या ऑप्शनमध्ये म्हटले ऑक्सिडेशन पद्धत, दुसऱ्यात आहे डिहायड्रेशन पद्धत, तिसऱ्यात आहे डायझोक्लोरिन पद्धत आणि चौथ्यात आहे ट्रेसिंग पद्धत. तर डायझोक्लोरिन पद्धत ही आपली वेट मेथड मधली पद्धत आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. ट्रेसिंग पद्धत आपण जे पावलांचे ठसे असतात त्यांना आपण नोंद करण्यासाठी वापरत असतो आणि डायझोक्लोरिन सिस्टीम ही आपली लेटंट फिंगरप्रिंट डेव्हलपमेंटसाठी वापरली जाते. परत 121वा जो प्रश्न आहे तो फॉरेन्सिक मेडिसिन मधला आहे, ठीक आहे. तर काय म्हटलंय त्यांनी, खालील विधानांचा मगिंग संबंधित विचार करा. ठीक आहे, मगिंग म्हणजेच काय, तर अविधानमध्ये म्हटलंय त्यांनी मगिंग म्हणजे व्यक्तीचा गळा बांबूंच्या काठीने दाबणे आणि मगिंगलाच आर्म लॉक असे म्हटले जाते. आणि त्यांनी म्हटले त्यांनी वरीलपैकी कोणते विधान हे बरोबर आहे ते सांगा. विधान फक्त अ बरोबर आहे, ब बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहेत का, वरीलपैकी कोणतेही नाही. तर मगिंग म्हणजे काय, तर त्या व्यक्तीचा गळा हा हातामध्ये किंवा आपले पायाची जी लवणी असते त्याच्यामध्ये जातात आणि तो गळा दाबून त्याचा मृत्यू होतो, त्याला आपण काय म्हणतो, मगिंग म्हणतो. तर मगिंग मध्ये ह्यालाच आपण आर्म लॉक असे सुद्धा म्हणतो. ठीक आहे, म्हणजे त्याचा हाताच्या जी आपली घडी घालतो त्यावेळेस जशी स्ट्रक्चर होतं त्या स्ट्रक्चरमध्ये त्याच्या आपण गळ्यावरती लावू शकतो आणि त्याचा गळा दाबून त्याचा मृत्यू घडवून आणू शकतो, त्याला मगिंग असं म्हणतात. म्हणून त्यालाच आर्म लॉक असं सुद्धा म्हणतात. त्याच्यामुळे इथं पर्याय क्रमांक फक्त ब हे उत्तर बरोबर आहे. मगिंग म्हणजे व्यक्तीचा गळा बांबूच्या काठीने दाबणे. ठीक आहे, याला बांस डोला असं म्हणतात. म्हणजे काय करतात, तर दोन काट्या घेतात, त्या गळ्याच्या पुढे एक काठी आणि पाठीमागे एक काठी ठेवतात आणि त्या दोन्ही काठी एकदम घट्ट एकामेकाजवळ आणल्या जातात. त्याच्यामुळे काय होतं, त्या व्यक्तीच्या गळ्यावरती दाब पडतो आणि त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्याला बांस डोला असं म्हणू शकतात. परंतु हे उत्तर इथं हा पर्याय ह्या मगिंग साठी संबंधित नाहीये. त्याच्यामुळे फक्त इथं पर्याय क्रमांक ब हे बरोबर आहे. नंतर आहे बघा पुढचा प्रश्न, तो म्हणजे काय, हा लॉवरचा प्रश्न आहे, तरी पण बघू आपण इथं आता आलाय त्याच्याबरोबर. तर भारतीय दंड संहिता 376 ब प्रमाणे शिक्षा दिली जाऊ शकते जर बळीत स्त्रीचे वय टिंबटिंबपेक्षा कमी असेल. तर अशा घटनेमध्ये जर 12 वर्षापेक्षा जर वय कमी असेल तर अशा वेळेस आपण त्याला शिक्षा देऊ शकतो. आता पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 123वा, तो आपला फॉरेन्सिक बॅलिस्टिक या घटकावरचा आहे. तर त्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय बघा, जर एखादी शॉटगन 60 ते 90 सेंटीमीटर अंतरावरून डागली असता होणाऱ्या प्रवेशाच्या जखमेभोवती आपल्याला टिंब दिसून येईल. ठीक आहे, तर प्रवेशाची जी जखम आहे शॉटगन डागल्यानंतर आणि त्यांनी अंतर दिले, म्हणजे आपण जे रेंज डिटर्मिनेशन पाहतो की किती अंतरावरून गोळी झाडली असेल त्यासाठी हा प्रश्न आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय काय दिसून येईल आपल्याला, तर पहिल्या पर्यायामध्ये म्हटले त्यांनी फक्त जळालेले दिसून येईल, दुसऱ्या पर्यायामध्ये म्हटले फक्त काळे पडलेले, तिसऱ्यात म्हटले त्यांनी फक्त गोंदलेले आणि चौथ्यात वरीलपैकी सर्व. तर इथं काय दिले त्यांनी, अंतर दिलेलं आहे 60 ते 90 सेंटीमीटर अंतर दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे समजा आपला इथं टार्गेट असेल आणि टार्गेट पासून त्या बंदुकीचं जे बॅरल असेल, ठीक आहे, यांच्यामध्ये अंतर दिले त्यांनी 60 ते 90. म्हणजे इथं अंतर जास्त आहे, त्याच्यामुळे काय होईल आपल्याला की यापैकी कोणकोणते आपल्याला घटक इथं दिसून येतील. तर अंतर जास्त असल्यामुळे आपल्याला इथं जाळलेलं दिसून येणार नाही. ठीक आहे, फक्त काळे पडलेले म्हणजे त्याला आपण ब्लॅकनिंग म्हणतो ते पण नाही दिसून येणार आपल्याला. तर फक्त गोंदलेले दिसून येईल. गोंदलेले म्हणजे काय, की जास्त अंतर असेल एवढं की त्याच्यावरती काय होईल, हा जो टार्गेट आहे आपला, या टार्गेटवरती जी आपली अनबर्न्ड आणि बर्न पावडर पार्टिकल्स असतात ते असे त्याच्या शरीरावरती जाऊन छोटे छोटे टिपके दिसतात. ठीक आहे, मेटॅलिक पार्टिकल्स वगैरे त्याच्या शरीरावरती असे टिपके तिथे दिसतात, त्याला आपण गोंदलेले किंवा त्याला टॅटविंग असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे फक्त पर्याय क्रमांक 3 हे इथं बरोबर आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे आगपेटीच्या बाजूवरील पट्टीवरील टिंबटिंब पदार्थ वापरला जातो. हा एक्सप्लोजिव्ह मधला जो लो एक्सप्लोजिव्ह म्हणतो आपण त्याच्यावरती हा प्रश्न असू शकतोय. तर आगपेटीची जी बाजू असती, बाहेर जी पट्टी दिसते आपल्याला लाल रंगाची काळ्या रंगाची, त्यावरती कोणता पदार्थ वापरला जातो असं त्यांनी विचारलेलं आहे. त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये म्हटले पोटॅशियम क्लोराईड, 2 मध्ये अँटिमनी सल्फाइड, 3 मध्ये लाल फॉस्फरस आणि चौथ्यामध्ये म्हटले पिवळा फॉस्फरस. तर याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे लाल फॉस्फरस. रेड फॉस्फरस हा आगपेटीच्या बाजूवरील जी पट्टी असते त्या पट्टीवरती लावला जातो. तो घर्षणशील असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं, स्ट्राईक म्हणजे ठिणगी पडते आणि ती आगपेटी पेट घेत असते.
पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे भारतातील पहिली न्यायवैद्यकीय शवचिकित्सा टिंब साली करण्यात आली. न्यायवैद्यकीय शवचिकित्सा म्हणजे त्याला आपण पोस्टमार्टम असं म्हणत असतो. ठीक आहे. फॉरेन्सिक मेडिसिन मध्ये पोस्टमार्टम हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. तर त्याच्यावरती हा जनरल नॉलेजचा प्रश्न आहे की ही कधी केली? तर ही पहिली टेस्ट 1693 ला केली होती. त्याच्यामुळे पहिला क्रमांक ऑप्शन क्रमांक 1 हे इथं बरोबर आहे. नंतर प्रश्न क्रमांक 126 आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणाला तज्ञ साक्षीदार म्हटलं जातं? तज्ञ साक्षीदार म्हणजेच एक्सपर्ट कोणकोणते आहेत तिथं? तर वैद्यकीय अधिकारी, रासायनिक विश्लेषक, अग्निशास्त्रातील तज्ञ. तर हे सगळेच तज्ञ आहेत. ठीक आहे. वरीलपैकी सर्व हा पर्याय इथं बरोबर आहे. रासायनिक विश्लेषक CA म्हणतो आपण त्याला, केमिकल अनालायझर, वैद्यकीय अधिकारी म्हणजे डॉक्टर असतील आणि बॅलिस्टिक एक्सपर्ट हे सगळेच तज्ञ आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 इथं बरोबर आहे. नंतर पुढील प्रश्न आहे तो म्हणजे 127वा तो म्हणजे गेटलर्स चाचणीचा वापर टिंब या प्रकारच्या मृत्यूमध्ये करण्यात येतो. ठीक आहे. तर पहिल्या ऑप्शन मध्ये दिले त्यांनी गळफास, दुसरा आहे गळ आवळणे, तिसरा आहे पाण्यात बुडणे आणि चौथा आहे विषबाधा. तर या चाचणीचा उपयोग आपण कुठे करतो? जे पाण्यात बुडून मृत्यू होतात, ड्राउनिंग म्हणतो आपण त्याला, या ड्राउनिंगच्या केसमध्ये या गेटलर चाचणीचा उपयोग केला जातो. नंतर प्रश्न क्रमांक 128वा आहे चिलोस्कोपी म्हणजे काय? चिलोस्कोपी यामध्ये टिंबचा अभ्यास आहे. ठीक आहे. तर चिलोस्कोपी मध्ये काय करतो आपण? जे ओटांचे ठसे असतात त्या ओटांच्या ठशांचा अभ्यास या चिलोस्कोपी मध्ये केला जातो. ठीक आहे. त्याला आपण चिलोस्कोपी असं म्हणतो, स्टडी ऑफ लिप प्रिंट्स. तर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खालील विधानांचा शेवटकणन संबंधित विचार करा. ठीक आहे. एक्सह्युमेशन म्हटलं जातं त्याला, म्हणजे एखाद्या पुरलेलं प्रेत असेल तर त्याला बाहेर काढलं जातं, त्याला शव उत्खनन असं म्हटलं जातं. पहिलं काय म्हटलं त्यांनी? शव उत्खनन म्हणजे जमिनीतून मृत शरीर बाहेर काढणे. दुसरं आहे कार्यकारी दंडाधिकारी यांची कायदेशीर परवानगी आवश्यक असते. आणि क मध्ये म्हटले भारतामध्ये शव उत्खनन करण्यासाठी 10 वर्षाची मर्यादा असते. तर यापैकी योग्य विधान कोणते असं त्यांनी विचारलेलं आहे. तर योग्य विधान कोणतं आहे याच्यामध्ये? तर बघा, पहिलं म्हणजे काय म्हटलं त्यांनी? शव उत्खनन म्हणजे जमिनीतून मृत शरीर बाहेर काढणे, बरोबर आहे, एक्सह्युमेशन म्हणतो आपण त्याला. नंतर काय? कार्यकारी जे दंडाधिकारी असतात, ठीक आहे, त्यांच्याकडून, त्याला आपण एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणतो, त्यांच्याकडून आपल्याला कायदेशीर परवानगी घ्यावी लागते, बरोबर आहे. तिसऱ्यामध्ये काय म्हटलं त्यांनी? भारतामध्ये शव उत्खनन करण्यासाठी 10 वर्षाची मर्यादा आहे. ठीक आहे. तर हे जे विधान आहे ते चुकीचं आहे. भारतामध्ये आपल्याला शव उत्खनन करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. त्या प्रेतपर्यंत 10 वर्ष झाली, 20 वर्ष झाली, 30 वर्ष झाली तरी सुद्धा आपण ते प्रेत बाहेर पुन्हा उत्खनन करून काढू शकतो. त्याच्यामुळे फक्त इथं ऑप्शन क्रमांक अ आणि ब हे योग्य उत्तर आहे. हे दोनच विधान यापैकी बरोबर आहे. पुढील प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 130वा. खालील विधानापैकी कोणते विधान किंवा विधाने फिंगरप्रिंटिंग पद्धत संबंधात बरोबर आहेत? तर पहिलं विधान आहे फिंगरप्रिंटला डेक्टिलोग्राफी म्हणतात. दुसरं विधान आहे लूप्स 65% प्रकार फिंगरप्रिंटिंग मध्ये एकदम साधारणपणे आढळतो. आणि क विधान आहे फिंगरप्रिंटिंग पद्धत पितृत्व विवादाच्या प्रकरणामध्ये वापरली जाते. आणि पर्याय उत्तरे काय दिले त्यांनी? फक्त अ बरोबर, फक्त अ आणि क बरोबर, फक्त ब बरोबर आणि चौथा पर्याय म्हटलं त्यांनी फक्त अ आणि ब बरोबर. तर काय काय बरोबर आहे याच्यामध्ये? फिंगरप्रिंटला डेक्टिलोग्राफी असे सुद्धा म्हणतात. डेक्टिलोग्राफी म्हणजे स्टडी ऑफ फिंगरप्रिंट्स. ठीक आहे. आणि जे फिंगरप्रिंटचे प्रकार असतात आर्च, लूप, चक्र, संमिश्र, त्यापैकी लूप्स हा प्रकार 60 ते 65% लोकांमध्ये सापडतो, म्हणून हे सुद्धा उत्तर बरोबर आहे किंवा विधान बरोबर आहे. आणि तिसरं म्हटलं त्यांनी फिंगरप्रिंटिंग पद्धत पितृत्व विवादाच्या प्रकरणामध्ये वापरली जाते, तर हे विधान चुकीचं आहे. पितृत्व विवाद म्हणजे काय? एखाद्या मुलाचे वडील कोण आहेत हे शोधण्यासाठी आपण फिंगरप्रिंटिंग पद्धत वापरत नाही, तर त्यासाठी आपण DNA चाचणी असते, ती DNA चाचणीचा आपण इथं उपयोग करत असतो. त्याच्यामुळे हे विधान इथं चुकीचं आहे. तर बरोबर कुठले आहेत? अ आणि ब. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. तर असे एकूण 130 पर्यंत आपण पाहिले मगाशी. 111 पासून ते 130 पर्यंत जेवढे प्रश्न होते तेवढे आपले फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन साठी होते. आय होप की ते तुम्हाला समजले असतील. थँक यू.